त्याच्या पुढील वाटचालीस देखील देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा। येस मुझफ्फरभाई बुबेरे यांचे आज दरम्यान शुभ आगमन झाला, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आणि त्याच बरोबरीनं सीमाभाई बुबेरे यांचं देखील या दरम्यान शुभ आगमन झाला, त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। सामना आपण पाहता एका बाजूला SP वांगणी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला पिंपळोली वाडी या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपल्याला पाहायला मिळते। जशी मॅचला सुरुवात होईल आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये करूयात मायक्रोफोन वरती परिवर्तन आणि ऐकूयात बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष अर्थातच महेशजी धुळे सरांना। थँक्यू सो मच। धन्यवाद श्रवणजी धुमाळे आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण सर। नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे। बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव 2025 या सीझन मध्ये आपण आहोत। बासला झाली सुरुवात, षटक क्रमांक पहिलं चालू आहे। यावेळेस आपण पाहतो विकेट करण्याचा प्रयत्न, समोर राहिला चेंडू, संपर्क व्यवस्थित नाही आहे आणि इथे मात्र मिळते एक सिंगल धाव। दोन ऑफिशियल पंच आपण पाहतो मैदानात मध्ये दाखल झालेत। मुख्य पंचाच्या भूमिकेत पाणे सर आहेत, तर दुसऱ्या स्क्वॅनेटचे पंच आमचे निरंजन सावंत सर यांना तुम्ही पाहता। तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत फिरोज खान सर। मॅच ऑन, षटक क्रमांक पहिलं, 2 धावा या फलकावरती आहेत। यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉल चालला मिड विकेटला, एक टप्पा घेत सीमा पार 4। रघुनाथजी सीत साहेब यांचे इथे शुभ सन्मान आपण पाहत आहे। मायेची, उपदाराची, आपुलकीची, प्रेमाची शाल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक असलेल्या तेजस्वी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची अतिथी देव भव अगदी क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची संस्कृती जपत असताना आमची आयोजन कमिटी आपण पाहत आहे। मान्यवरांच्या आज दरम्यान शुभ सन्मान आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। ओ टू यू माडी सर। यावेळेस आपण पाहतो पळून खेळण्याचा प्रयत्न, या अगोदर 4 धावा आल्या, त्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळालं। गोलंदाज विनायक गोरे यांना तुम्ही पाहतायत। पिंपलोली वाडी संघ म्हटला तर एक नाईटचे दर्जेदार आयोजक सुद्धा आहेत आणि आज पहिली रजनी खेळण्यासाठी दाखल झालेत। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लिडिंग एज आणि कदाचित थोडेसे दूर राहिले, प्रयत्न आपलातून पाहायला मिळाले आणि या ठिकाणी आपण पाहतो एक धाव सिंगल खेळण्यात आली। 7 धावा फलकावरती आहेत। 5 षटकांची मॅच तुम्ही पाहतायत। गोरेगावकरांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा भव्य आणि दिव्य तुम्हाला 5 रजनीमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळेल आणि आजची ही पहिली रजनी आपण पाहतोय ओमसाई MTC लाईव्ह टेलिकास्ट। इथे अगदी आपण पाहतो बॉटम पार्टच्या मधोमध हा चेंडू डॉट पाहायला मिळाला। अच्छा, अगदी आपण पाहिलं तर आजच्या रजनीमधील या मॅचेस ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील। पहिला सामना दहिली वर्सेस पाशाने, ज्यामध्ये पाशाने संघाने बाजी मारली। नुकताच आपण आयुष 11 काराव आणि शान 11 गोरेगाव बी ही मॅच आपण पाहिलेली, त्यामध्ये शान 11 गोरेगाव बी संघाचा मोहम्मद काय जबरदस्त खेळ पाहायला मिळाला। 16 चेंडू 16 धावांची गरज होती। बॉलर आणि इक्वेशन असताना जरी एक धाव बनवली असती ना तरी काराव संघ विजयी होऊ शकला असता। आपली दहशत या ठिकाणी त्याने दाखवली आहे आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल शान 11 गोरेगाव बी संघाचं। त्याने दाखवून दिले इलाका भी हमारा और धमाका भी हमारा। ऑन साइड हा बॉल चालला आणि इथे शॉर्ट मिड विकेटला मात्र एक सिंगल आली आहे। सिंगलच्या पद्धतीने संघाची धाव संख्या धाव फलकामध्ये 1 ने पुढे सरकते आहे। अगदी हळूवार पद्धतीने का होईना परंतु धाव संख्या पुढे नेण्याचा प्रयत्न बॅटर करतायत। SP वांगणी संघाची सलामीची जोडी, एका बाजूला आपण पाहतो वीरेश, दुसऱ्या बाजूला सुशांत ओपनिंग पेअर मध्ये 8 धावा फलकामध्ये। लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन अ स्ट्राइक। गोलंदाज लकी, फुल टॉस बॉल, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राइव्ह आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी बेगन येतात। वाईडिश लॉंग ऑफला हा चेंडू अडवला जाईल, तोपर्यंत आणखीन एक धाव मिळेल।
P1 मध्ये आपण पाहतोय इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं जे हाताळलं विनायक गोरेने आणि आता आपण पाहतो P1 चं हे दुसरं षटक आहे. P2 मध्ये अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना लकी अद्यापर्यंत लकीने फक्त आणि फक्त केवळ 2 धावा खर्च केलेले आहेत. यावेळी समोर खेळलेत स्क्रीन समोर क्रिकेट मध्ये सर्वात सेफ शॉट लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध एक टप्पा घेत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आपल्या गोरे गावात नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरे गावात. या दरम्यान आपण पाहतो शनवाजभाई शेख यांच्या ठिकाणी आगमन होत आहे ज्यांच्या वतीनं संपूर्ण 5 रात्रीमध्ये जेवणाची व्यवस्था ऑफिशियल टीमला करण्यात आलेली आहे. ते आमचे अन्नदाते म्हटलं जाताना शानूबाई शेख यांनी सांगितलंय आयुष्यात 2 गोष्टी वाया घालू नका, एक आनंदाचा क्षण आणि दुसरा अन्नाचं कण. आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली. त्यांचे मनपूर्वक आभार. बॉल चालला सीमा पार ठोकला षटकार. नंतर आलेला षटकार अगोदर नजाकत पाहायला मिळाली. त्यानंतर राहुल सर आपण पाहिले तर ताकद प्रचंड चोखली बॅटिंग करत असताना सुशांतने आणि या 6 धावा वसूल करतोय. या दरम्यान शबी बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय त्यांचे मनपूर्वक स्वागत. शफल झालेत क्रॉस बॅट स्ट्रोक आणि आता हा सुद्धा बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बाउंड्री लाईनच्या बाहेर धन धन करत सीमा पार. रन्स मिळतील 4. गोरेगाव गावामध्ये सातत्याने शायन असेल अनया 11 असेल उमर 11 असे दिग्गज संघ आपण पाहणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये सातत्याने तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अगदी आपण पाहतो चांगला खेळ त्यांचा असतो. राऊंड विकेटने हा गोलंदाज सज्ज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फ्रंट फूट वरती आले आणि चांगला फटका पाहायला मिळाला. वाईड लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू अडवण्यात आलेला आहे. 2 धावा किमान 2 धावा घेण्याचा वेळ होता बॅटरकडे. वीरेश आणि सुशांत गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या धाव फलकावरती 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 12.50च्या गतीने धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. SP वांगणीच्या खात्यामध्ये 25. टेलिकास्टची टीम आहे. संपूर्ण कॅमेरामॅनचं कौतुक. अगदी आमचे ऑफिशियल अपडेटर कुणाल अक्षय मात्रे यांचे मनपूर्वक स्वागत. दोघे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे ऑफिशियल स्कोरर मोहम्मद यांचे मनपूर्वक स्वागत आणि विशेष आभार कारण त्यांच्या सुवर्ण अक्षराने धावफलक सजवलं जात आहे. संपूर्ण व्यवस्थापन नीटनेटकं नियोजन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. गोरेगाव म्हटलं तर शंकाच नाही आहे आणि प्रश्नच नाही आहे. 25 धावा धाव फलकावरती आहेत. यावेळेस लाईन पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा टेक ऑफ झाला. सरळ एसटी रक्षकाकडे चेंडू जाऊन विसावला. तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतो विनायक गोरे येतात. संघाचा सर सेनापती म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं वळण घेणारा चेंडू होता. हरकत करून जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. व्यवस्थित बॅट अँड चेंडूचा संपर्क झाला नाही. तिथे मिळते एक सिंगल धाव. 5 षटकांची मॅच आणि या 5 षटकांच्या मॅच मध्ये आपण पाहतोय दर्जेदार खेळ पाहायला मिळेल. जर 12ची सरासरी प्रति षटकामध्ये राहिली ना तरी सुद्धा 60 आणि 60 पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये बनवू शकतात असा प्रयत्न करावा लागेल SP वांगणी टीमला. कारण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल तरच द्वितीय सत्रामध्ये तुम्ही या मॅच मध्ये चांगला खेळ करू शकाल. यावेळेस आपण पाहतोय समोर खेळलेत स्क्रीन समोर एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक या इनिंगचा आलेला दर्जेदार चौकार. अत्यंत सुंदर संगीत आपण पाहतोय. मराठी संगीत आपण ऐकतोय. डीजे एमएसच्या माध्यमातून निलेश आमचे ऑपरेटर त्याचे विशेष कौतुक. कारण सध्याच्या घडीला निलेश भरपूर इव्हेंट्स कव्हर करत असतात
मग बर्थडे असेल, वेगवेगळे फंक्शन असतील, निलेशला मी नेहमी पाहतो, कारण सोशल मीडिया सध्या जास्तीत जास्त व्हायरल होण्यासाठी वेळ लागत नाहीये. हो स्विचिट, फटका चांगला आहे, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॅकंट एरिया होती, हे क्षेत्र पूर्णपणे भोकळ पाहिलं होतं आणि तिथे मात्र मारलेला फटका आपण पाहतोय स्विचिटच्या माध्यमातून. रन्स मिळतील 4. या ठिकाणी षटकार आला, अंपायर सिग्नल अगदी आपण पाहतो 6 धावा आहेत. ओके, अरान बुबेरेला विनंती राहील की आपण माईकशी संपर्क साधा. तुमच्याकडे जी चावी आहे ती या ठिकाणी जमा करायची आहे. षटकार आलाय, 37 धाव फलकावती आहेत. 33 वरती नाबाद करतो सुशांत, का बॅटिंग करतोय मैदानावरती. एसपी वागळी संघासाठी एकटा लढतोय. 37. हो आडव्या बाटने पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साइडला बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक सज्ज उपस्थित आहे आणि प्रोटेक्शन देण्यात आलं. एकच मिळेल. 38 धाव फलकावती आहेत. फ्रेंड्स चषक गोरेगाव 2025 दैदीप्यमान पर्व तुम्हाला पाहायला मिळतात आणि संपूर्ण गोरेगावकर या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, शिलेदार आहेत. सर्वांचं आपण विशेष कौतुक करू. 38 धावा आहेत. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक 3 मध्ये विनायक गुरी पुढे खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग गोलला क्लिअर करणारा आणखीन एक माहिती मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 3 षटकांमध्ये धाबांचा पण विचार केला तर तब्बल 44 धाबा होत आहेत. आमचे मोहम्मद आम्हाला सांगतात चला ड्रिंक्स ब्रेक होतोय आणि पाण्याची पूर्तता लगेच करा. सरमान आपण पाहतोय ड्रिंक्स ब्रेक काही मिनिटाचा होणार आहे आणि खेळाडू बसतील या माश मध्ये पाणी पित. तोपर्यंत ऐकूया डीजे. आपण पाहतो या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आहे, शीर्षक गीत. डीएम बॉईज बदलापूर आणि जय हनुमान ढोके या दोन्ही संघाला विनंती राहील की आपण आल्याची रिपोर्टिंग करा आणि चालू सामन्याच्या मध्यांतराला आपला सुद्धा नाणेफेकी या ठिकाणी केली जाईल. आपला सुद्धा टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. लक्षात असू द्या कारण आणि टॉसला येण्यापूर्वी दोन्ही संघांना विनंती राहील की आपली प्रवेश फी जी काय असेल एंट्री फी बाकी बॅलन्स सर्व गोष्टींचा या ठिकाणी पहिल्यांदा आढावा घेतला जाईल आणि तदनंतर आयोजक या ठिकाणी टॉस करतील. सरमान आमचे अगदी आपण पाहतोय ढवळेपाडा गावाचे एक आदर्श व्यक्तिमत्व रिजवानभाई शेख यांचे वडील माजिदभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काका आपलं स्वागत आहे आणि भव्य स्वागत केलंय या ठिकाणी पाहुण्यांचं. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय पहिलाच बॉल वरती काशीनाथच्या विरोधात पण क्वालिटीचा
काय बॅटिंग करतोय सुशांतचा खेळ जर अद्यापर्यंत आवडला असेल ना तर त्याच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. अवघ्या 13 बॉल मध्ये 40 धाबांवरती तो वैयक्तिक नाबाद आहे. संघाची धाबा संख्या 50 कंप्लीट होते. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. हो यावेळेस लाईन अप्रतिम पाहायला मिळते. अगदी आपण पाहतो समोर आमच्या LED स्क्रीन आहे. डॉट बॉल आलाय आणि धावत संख्या धावफलकामध्ये 50. हो आणखीन एक बॉल जाईल लांब पल्ल्याचा. यावेळेस आपण पाहतोय तडाके बंद बिग लॉंग विकेट कॅच. आरान भाई बोबेरे यांना विनंती राहील आपण कुठे असाल तर या आणि याच दरम्यान आता हा बॉल सुद्धा चाललाय आकाशाला गवसती घालणारा आणखीन एक दर्जेदार षटकार आपण पाहतोय. 50 सुद्धा कंप्लीट होतीये. जबरदस्त खेळ राहिलाय. 16 चेंडू मध्ये 52 धावा बनवलेत. सुशांतचा खेळ आवडला असेल तर आता टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुशांत एकदा आपली बाट वर करायची आहे. 52 धावा या स्पर्धेचा पहिला अर्धशतक सुशांतच्या नावावरती राहिलेले. संघाची धावा संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. याच दरम्यान मैदानामध्ये अक्षरशः बरसतो सुशांत. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता 16 चेंडू त्याने फेस केलेत. 16 चेंडू मध्ये 52 धावा बनवलेत. 4 चौकार आणि एकंदरीत 5 षटकार त्याच्या नावावरती आहेत. चांगली बॅटिंग ताबडतोब इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. संघाची धावा संख्या 62 षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती आहे. हो यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला हा बॉल चालला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. विनायक स्वतः येतात आणि चेंडूला गॅदर करतील. तोपर्यंत 2 धावांचा अवधी त्यांच्याकडे होता. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय रमेश स्मृती जय हनुमान ठोके संघ सन्माननीय बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर पुरस्कृत हा संघ खेळणार आहे. सफल झालेत. आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकला षटकार. संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतो आणि वैयक्तिक एकट्याच्या धावा 60 आहेत 18 बॉल मध्ये. सुशांत काय खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. तेजस पडवळ आदर्श लबण बांगणी संघाचे आदर्श खेळाडू त्यांच्या वतीने आपण पाहिलं तर 500 रुपयाचं पारितोषिक सुशांत साठी देण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. एक खेळाडू एका खेळाडूला मोटिवेट करत असताना प्रोत्साहित करत असताना आपण पाहतोय त्याला 500 रुपयाचा 500 रुपीज कॅश प्राइज देण्यात येईल. कालच आपण पाहिलं तर बाईक वरती स्वार झाला तेजस पडवळ. आपले मनपूर्वक स्वागत बायकर मॅन म्हणून आता त्याच्याकडे पाहिलं जाईल. बांगणी शहरामध्ये पहिली बाईक तेजस पडवळला मिळाली. अभिमानाची गोष्ट आहे तमाम बांगणीकरांसाठी. आणि आता बांगणी संघ खेळतो SP बांगणी. शेवटचा अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. स्लॉगरचं 8 ओव्हरचं षटक आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय सज्ज होत आहेत. पिंपलोली वाडी संघाच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अद्यापर्यंत आपण करंट रन रेट पाहिल्यानंतर 17.50च्या सरासरीने ही धावसंख्या बनवली गेलेली आहे. स्टॉपर पद्धतीचा बॉल चेंडू पडल्यानंतर कदाचित अंपायर आमच्याकडे बळतायत आणि अंपायर सिग्नल बाईट बॉल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. सुशांतला मात्र परतावा लागेल आणि आता दुर्दैवारित्या हा फलंदाज या ठिकाणी बाद झाला. अगदी आपण पाहतो त्याला स्ट्राईक हवी होती. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न परंतु आता इथे फलंदाज बाद झालाय. म्हटलं जाताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी अपघात झालेला आहे. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरे गावात. नाईट क्रिकेटचे सामने रंगलेत आपल्या गोरे गावात. सामने गोरेगाव मैदानात
यश धर्मान सदानंद टेंबे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. सुशांतचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली आहे आणि तो मात्र परतीच्या प्रवासाला लागलेला आहे. राऊंड विकेट. हो पुढे खेळण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. सॉफ्टने चेंडूला वळवलं. एक सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा धोका पत्करला होता आणि या ठिकाणी एक धाव मिळेल. सुशांत बाद झाला दुर्दैवारीत्या. अगदी आपण पाहतोय त्याला हवी होती स्ट्राईक आणि सुशांत हेच म्हणत असेल हमें तो अपनों लूटा गैरों में का दम था. 72 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेटच्या मोबदल्यात. ओ लाईन या ठिकाणी आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप होती. पंच आमच्याकडे बोलतात व्हाईट बॉल. अंपायर सिग्नल. अतिरिक्त धाव मिळेल. एक्स्ट्रा मध्ये धावसंख्या जोडली जाते. आजच्या रजनीमध्ये आपण पाहिलं तर चांगला खेळ SP वांगणी संघाचा राहिलेला आहे. अद्यापर्यंत धावा 73 वरती पोहोचलाय. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. बॅकहँड एरिया होती. अगदी आपण पाहतोय क्षेत्र पूर्णपणे मोकळं पाहायला मिळालंय आणि आता एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक दर्जेदार चौकार. आपण पाहतो चेंडूला दिशा देत असताना काय फटका एक्झिक्यूट केलाय आणि या 4 धावा. पुढे एकदा आपण पाहतोय बाहेरच्या बॉलला छेडछाड अजिबात केली जात नाहीये. पडल्यानंतर दिशा थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. म्हटलं जातं ना गोलंदाजाची दिशा जर मोहम्मद खराब असेल तर मात्र दशा व्हायला वेळ लागत नाहीये. कारण या गोलंदाजाचा आपण विचार केला तर अद्यापर्यंत भरपूर धावा या षटकात सुद्धा खर्च करण्यात आले. एक चौकार. एकंदरीत 2 चेंडू खराब पाहायला मिळाले. एक्स्ट्रा अतिरिक्त धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अद्यापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या षटकातील संपन्न झालेला आहे आणि स्टील 2 टू गो. 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स असलेल्या पहिल्या डावातील 78 धावा. ओ यावेळेस आपण पाहतो चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते एक सुंदर सेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम SP वांगणी संघाला. 2 बॉल बॅलन्स आहेत. कदाचित आपण पाहतो पहिली विकेट ज्या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यात आली ते ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. संपूर्ण या षटकाचं विश्लेषण आहे. पहिला बॉल वाईड होता आणि त्यामध्ये प्लस विकेट सुद्धा रनआउटची आली होती आणि आता 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. थोडस करेक्शन आम्ही करू. 78 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळेस आपण पाहतोय स्क्वार कॅट कव्हरच्या दिशेने फटका खेचलेला आहे. अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता. सातत्याने गडबड पाहायला मिळाली. एक सिंगल झाली लवकर ताबडतोब कंप्लीट आणि सेकंड कंप्लीट करण्याच्या अगोदरच या ठिकाणी आपण पाहतो फलंदाजाला हे मैदान सोडावं लागेल आणि आणखीन एक रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. शेवटचा चेंडू या इनिंगचा या पहिल्या डावाचा. धावसंख्या 79 धावा आहेत. भली मोठी धावसंख्या पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय धावांची इन्व्हेस्टमेंट चांगली करण्यात आलेली आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल भानुदास. हो यावेळेस आपण पाहतोय थोडेसे शफल जरूर झाले होते परंतु त्याही अपेक्षा हा चेंडू बाहेर होता. अंपायर सिग्नल बाईट बॉल. 1+1 अर्थातच मिळतील बाय 1 गेट 1 फ्रीच्या या 2 धावा मोहम्मद आम्हाला सांगतात आणि या 2 बाईट बॉल आहे आणि आता रनआउट सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी एकच धाव मिळेल
असं पाठवत होतं. अगदी आपण पाहतो नॉस्टाकिनला धावत असताना या ठिकाणी 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या गेल्यात, परंतु तिथे पंचांनी सांगितले की फलंदाज बाद आहे, बळेल फक्त अतिरिक्त स्वरूपात 1 धाव आणि आता 80 धावा या फलकावरती आहेत. शेवटचा बॉल आहे मैदानामध्ये. आपण पाहतो पहिल्या डावामध्ये 2 टीम खेळत आहेत. SP बांगणी वर्सेस पिंपलोली वाडी या 2 टीम मध्ये चालू असलेला हा संघर्ष. टॉस जिंकला होता पिंपलोली वाडी संघाने आणि प्रथम शतक स्वीकारलं होतं. यावेळेस फुल टॉस लॉब केले, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लाइट स्ट्रोक षटकार. जमा करायचे. 86 धावा बनवण्यात आल्या आणि 87 धावांचं आव्हान, भलं मोठं टार्गेट आता या मॅच मध्ये असणार आहे पिंपलोली वाडी संघाला. आणि अगदी आपण पाहतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा पिंपलोली वाडी संघ या मैदानावरती उतरेल 87 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी, तेव्हा मात्र कॉमेंट बॉक्स मध्ये आपण परिवर्तन करू, परंतु त्या अगोदर या ठिकाणी टॉस होणं गरजेचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन ना विनंती राहिला पण टॉस साठी यायचे. हॅलो माईक. DM बॉयज बदलापूर संघाचे कॅप्टन दाखल झालेत. विनंती टीम जर्मन क्रिकेट संघ ढोके, रमेश स्मृती 11 ढोके संघ आज मात्र दिनेशजी भोईर साहेब यांच्या पिताश्रीच्या नावाने संघ मैदानावरती खेळणार आहे, त्यामुळे विनंती आपण लवकरात लवकर या. थोडासा आवाज खुला करा DJ मास्टर, कॉर्डलेस माईकचा. DJ MS सर विनंती आहे टीम जय हनुमान क्रिकेट संघ ढोके कॅप्टन आपण लवकरात लवकर या. खेळपट्टीवरती जर दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू आदळला तर तुम्हाला पार्टीला सामोर जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची, कारण आपण पाहतोय आमचे तन्नूभाई इथे दाखल झालेत. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खास करून या ठिकाणी तक्कीबाई जुवारी यांचे या ठिकाणी आगमन झालंय. गोरेगावचे जावई त्यांना विनंती राहील आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहतोय राहुलजी चव्हाण सर या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, टॉस का बॉक्स, आणि तन्वीर भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. DM बॉयज बदलापूर टीमचे कॅप्टन स्वर्गीय रमेश स्मृती 11 जर्मन ढोके या टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण लगेच या. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅच. लक्षात असू द्या ज्यावेळेस खेळपट्टीवरती दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, पहिला चेंडू जर पहिल्या षटकाचा खेळपट्टीवरती आदळतोय तर तुम्हाला काही धावांची पार्टी आम्ही देणार आहोत, याची आपण नोंद घ्यायची. तक्कीबाई जुवारी यांना विनंती राहील जे वावोलीचे आहेत, या आपलं स्वागत आहे. चला टॉस आपण संपन्न करू. मी विनंती करेल मुझफ्फर भुवेरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मात्र देखील सुरुवात झाली आहे, त्यामुळे टॉस आपण इथे संपन्न करू. टॉस का बॉक्स तुम्ही पाहू शकता, एका बाजूला हेड दुसऱ्या बाजूला टेल अशा नाण्याच्या 2 बाजू, आणि आता आपण टॉस संपन्न करतोय. हेड कॉल केलाय आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय टीम रमेश स्मृती 11 जर्मन ढोके संघाने. फक्त निर्णय कळवा बॅटिंग. चला जे हवं होतं ते मिळालंय. आता DM बॉयज बदलापूर संघाला देखील त्याला क्षेत्ररक्षणच हवं होतं ते त्यांना मिळालंय, त्यामुळे आपण मात्र देखील आता लगेच सुरुवात करू. धन्यवाद.
थँक्यू सो मच. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. खर तर सुरुवात झाली, 4 चेंडू खेळ संपन्न झाले. टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 87 धाबाचं टार्गेट आहे. आणि आता त्याच 87 धाबा चेस करत असताना सलामी जोडी तुम्ही पाहताय विनायक गोरे आणि त्याच्या साथीनं मोहन. ही जोडी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 8 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अवेजी बुबेरे यांचा एक बाजार आहे, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला खेळलाय, फटका चांगला आहे. डीप मध्ये जवळपास क्षेत्ररक्षण नाहीये, भरपूर दूरवरून पोहोचतोय. बॉल तो फेक करेल. दरम्यान धाबा किती मिळतील तर एक सिंगल धाव ऐकवण्याचा प्रयत्न जरूर झाला. आणि धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 9 धावा टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं इथे आपण पाहतोय संपन्न झालं. आणि 87 धाबाचं टार्गेट इथे मात्र चेस करत असताना आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. फ्रेंड चषक गोरेगाव ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. 20-25 पर्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आमच्या सोबत आमदार आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचे मनपूर्वक स्वागत. नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. एक छोटासा खेळाडू आहे, हे गोरेगावचं उद्याचं भविष्य. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि धावफलक 9 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. अमदान शायर आमच्या सोबत जोडले गेलेत, मनपूर्वक स्वागत. आणि आता षटक क्रमांक दुसरं पॉवर प्ले तुम्हाला पाहायला मिळेल. गुरुदास सज्ज होतोय. गोलंदाजी मार्ग वरती दुर्वेश येतोय. दुर्गेश 5 षटकाची देखील बास तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सलामी जोडी तुम्ही पाहता 87 धाबा इथून चेस करायचे. त्याच अनुषंगाने आता मैदानावरती विनायक आणि मोहन. इथे फटका चांगला आहे, परंतु फटका पोहोचला की काय? खेळाडू स्क्वेअर लेगचा पुढे सरकलाय. 4 खेळाडू बॉलवरती पोहोचतात. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव ऐकवण्याचा प्रयत्न जरूर झाला. सिंगाच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळेल. क्रिकेट विश्वातील क्रिकेटचा देवता म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर आता तुम्हाला धावसंख्या इथून मात्र पाहायला मिळेल. 87 धाबा चेस करायचे. त्याच अनुषंगाने आता इथून बॅटिंग करावे लागेल. या मॅच मध्ये मी म्हणेन कुठेतरी कमबॅक करायचा प्रयत्न SP वांगडी करते. हा ट्रॅकर होता. अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. टप्पा पडला भरधाव बेगने बॅटन पाडच्या मधनं बॉल निघून चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना धावफलक तुम्ही पाहता टीमची टोटल पूर्णपणे आता स्थिरावली. एक षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, परंतु हात खुले करून दिले नाहीयेत गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून. राईट हँड द विकेट. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये घेतलाय. इथे गॅप मोठा होता आणि धाबा देखील आता चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. तुम्हाला जरूर पार मिळेल. आक्रमक पवित्रा घेतलाय यावेळेस. मात्र तुम्ही पाहताय मोहनच्या बाटमधून बॉल बाउंड्रीच्या बाहेर मोहन शेंडेला तुम्ही पाहता त्याच्या साथीनं विनायक गोरे. ही जोडी तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक 2 दुर्गेश वरती आता आक्रमण चढवलाय. 87 धाबा इथून चेस करायचे या मॅच मध्ये. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न त्यांच्या मागे थडम्यांच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. तो देखील इथून बीट होतोय आणि अखेर भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल थडम्यांना अडवला डीप मध्ये. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा इथून मिळतील, कारण देव बलवंत म्हणावा लागेल. रक्षक बीट झाला. दरम्यानचा खेळाडू भरपूर वेगाने पुढे सरकला. त्यानंतर त्याच्या हातातून देखील चेंडू इथून मात्र निसटला आणि अखेर थडम्यांच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये बॉल अडवले. दरम्यान 2 धाबा रोखू शकत नाहीये. त्यांच्या मागे खर तर रमेश मयेकर यांना तुम्ही पाहू शकता, जे मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत आणि बदलापूर बांगडी संघटनेचे ते सदस्य देखील आहेत.
त्यामुळे त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा। या स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंत चांगला क्रिकेट दोन्ही संघ मैदानावरती खेळत असताना टीमची टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत 18 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या। दुर्गेशला तुम्ही पाहता थोडासा दबाव कारण धाबा आता येतात या मॅच मध्ये 87 धाबा या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। गोरेगावचं ऐतिहासिक क्रीडा नगरी तुम्हाला पाहायला मिळते, इथे धाबा कोणत्याही प्रकारची धावसंख्या सेफ नाहीये। ऑन साइडला खेचलाय, इथे देखील फटका चांगला आहे। डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिला, त्याच्या डोक्यावर टाटा बाबा करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर। तीन ऑफिशियल पंच तुम्हाला या मैदानाच्या जरूर पाहायला मिळतील। निरंजन सावंत सर असतील, त्यांच्या साथीने बाळा बाने असतील आणि त्याचबरोबर फिरोज खान सर अशी पंचाची कमिटी। इथे देखील आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅट वरती नाहीये, त्यामुळेच की काय एसच्या मागे एसटी रक्षक देखील बीट होतोय। दरम्यान 22च्या स्वरूपात एक सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली आणि धावफलक आता पाहताय तुम्ही टीमची टोटल धावफलकावरती अजूनही 25 धावा जोडल्या गेल्या। 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 62 धावाची गरज या मॅच मध्ये। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला धावफलक पूर्णपणे स्थिरावलं होतं, फक्त आणि फक्त 9 धावा होत्या आणि आता या षटकामध्ये देखील धावफलक 25 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। 16 धावा इथून मात्र खर्च केल्या, 2 षटकाच्या अंती टीमची टोटल 25 या आकड्यावरती तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। 18 बॉलचा खेळ शिल्लक, 62 धावांची गरज आहे। तर बक्षिसांचा वर्षाव आपण पाहिला, फैजल शेख यांना देखील 500 रुपयाचं काश प्राइज आपण पाहिलं होतं। खरं तर फिरोज यांच्यासाठी देण्यात आलं होतं। तेजस पडवल यांच्याकडून देखील 500 रुपयाचं काश प्राइज झालंय। सुशांत साठी भरपूर चांगली बॅटिंग केली सुशांत। आदर्श वागणे टीम काल भरपूर चांगला क्रिकेट त्यांनी दाखवला। खरं तर कासगावची स्पर्धा जिंकत असताना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं। तेजस पडवलला बाईक देखील तिथे जिंकली। आदर्श संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं आणि आदर्श क्रिकेट कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला, कारण मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना काल आपण पाहिलं तेजस पडवल त्याचा खेळ भरपूर चांगला झाला। त्या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या शुभेच्छाचा वर्षाव देखील झाला तेजस पडवलसाठी, कारण एक चांगला खेळाडू आहे, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याचा आपण नेहमीच पाहिला। धावफलक टीमची टोटल स्कोर कार्डवरती 26 धावा धावफलकावरती जोडले जातील। षटक क्रमांक 3 घेऊन उभे देतोय गोलंदाजी मार्गवरती। विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, फाईल लेगचं क्षेत्र मोकळा आहे। एसच्या मागे एसटी रक्षक तुम्ही पाहू शकता फक्त पाहत राहिलाय आणि अखेर फाईल लेगच्या क्षेत्रामध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। थँक्यू सो मच। चौकार वसूल केला, धावफलक 30 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल। विनायक गोरे अजूनही शांत आहे, परंतु मैदानावरती मोहन चांगली बॅटिंग करतो। इथे देखील ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला, टायमिंगच्या जोरावरती बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहावा लागेल। डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला ब्रश करून बॉल सीमा पार, एक चांगला फटका आणि या फटक्याचा झटका आता लागेल टीम एसपी वागणी संघाला। घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॉल सीमा पार षटकार। फुलटॉस होता, इथे देखील अडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला। हेच तर क्रिकेट आहे जिथे मात्र खराब चेंडूवरती आपण पाहिलं, खरं तर चांगल्या चेंडूचा समाचार घेतला आणि आता फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल करायचं होतं, परंतु सरळ बॉल यस्टरवरती अदळलाय आणि अखेर आता मोहनला परतावं लागेल माघारी। बॅट्समन आउट। मतीनजी बुबेरे यांना विनंती, आपण मंचावरती आपला मनपूर्वक स्वागत। मतीनजी बुबेरे यांना विनंती आहे, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत। आणि नुकताच खरं तर एक माहिती आम्हाला मिळते,
आदर्श बांगणे संघ जो भन्नाट फॉर्म मध्ये आणि त्या संघाला आज देखील आपण पाहिलं खरं तर श्याम देशमुख सरांची स्पर्धा कान्होर ची स्पर्धा खरं तर स्वाभिमान संघटना ती स्पर्धा आपण पाहतोय कॅन्सरग्रस्त जे काही असतात त्यांच्यासाठी आपण पाहतोय त्या स्पर्धेमधून सर्व प्रकारचं डोनेशन त्या कॅन्सरग्रस्तांसाठी देण्यात येते आणि ती स्पर्धा येस खरं तर पुन्हा एकदा आदर्श बांगणी संघाने ती स्पर्धा जिंकली आणि तेजस पडवल तिथे देखील बाराबदा सिरीजचा किताब त्याने पटकावला आणि ज्या प्रकारे आम्ही म्हणत असतो ना आदर्श संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जातं आणि जे काही कॅश प्राइज होतं प्रथम क्रमांकाचं ते कॅश प्राइज पूर्णपणे मी म्हणेन आदर्श बांगणी संघानं कॅन्सरग्रस्तांसाठी ते जमा केलं ते देऊन टाकलं त्यामुळेच की काय तेजस पडवलचं नाव मोठं आहे आदर्श बांगणी संघाचं नाव मोठं आहे आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज तिथे जमा करण्यात आलं त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा येथे मात्र अभिनंदन करू तेजस पडवलचं ज्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जिंकलं आणि त्यानंतर महाराष्ट्र सिरीज देखील जिंकली बॅट्समन इथे मात्र अजून एक फलंदाज बाद होतोय षटक क्रमांक तुम्ही पाहता तिसऱ्या आता समाप्त झालं 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या 12 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये अजूनही जिंकण्याकरता आपण पाहतोय 12 चेंडू आणि 51 धावांची गरज नवीन खेळाडू रोहित आले गुरुदाची मार्क वरती आणि स्ट्रायकिंग वरती विनायक इथे देखील अलवा बॅट खेचायचं होतं नाही जमलं प्रॉपर बॅट वरती नव्हता मिड विकेटला बॉल ट्रॅपर होतो दरम्यान उत्तम फेक करतात धाव मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल मोहन आणि त्याचे साथी योगेश इथे देखील लाईन चेक करावे लागेल अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव इथे मात्र धावफलकावरती जोडली जाईल 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे देखील पुन्हा एकदा लाईन चेक करावे लागेल सलग दुसऱ्यांदा आता व्हाईट बॉलचा इशारा पण आमच्यापर्यंत करतात खरं तर ऑफस्टिकच्या थोडस बाहेर चेंडू तुम्हाला जरूर पार मिळेल लाईन कुठेतरी भरकटलाय गोरदात त्यामुळेच की काय पण आता आमच्यापर्यंत इशारा करत असताना 39 धाबा इथे ऑन साइडला खेळलाय फटका चांगला क्रिकेट मध्ये सर्वात सेफ फटका लॉंग ऑफच्या बद्दल बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर क्या बात आहे एमएस ने आता माहोल तयार करायला लागलाय कारण त्याला पूर्णपणे या मैदानाचा आढावा माहिती आहे कधी काय हवंय प्रेक्षकांना त्यामुळे असे संगीत आता त्याच्या बातेतून तुम्हाला जरूर पाहायला मिळतील म्हणून तर डीजे एमएस फेमस आहेत 2 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तब्बल 9 धावा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती रोहित इथे देखील आडवा बाटा खेळण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने चेंडूला इथे मात्र ढकलला डीप मध्ये बॉल चालायला लॉंगॉला क्षेत्ररक्षक उपस्थित एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल आणि आता सिंगलच्या साथीने धावफलक 46 लॉस ऑफ 2 विकेट 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या मोहम्मद भाई आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये स्कोरबोर्ड सजवलं जात आणि धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या इथे देखील ऑन साइडला खेचून मारलाय टायमिंग बरोबर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मोहन त्याच्या बॅट मधून बॉल सीमा पार सिक्सर
डान्स त्यांचा आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. याचं मुख्य व्यासपीठ तुम्ही पाहू शकता. खरं तर फिरोज खान सर असतील, त्यांच्या साथी आमचे समालोचक मित्र श्रवण धुमाळे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. इथे देखील फुल टॉस होता. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न फसतोय. दरम्यान एक सिंगल 10 बेकपडी जाईल. 22च्या स्वरूपात सिंगल मिळते. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल 53 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तुम्ही पाहताय गुरुदाची बारकवरती घेऊन आलेत. गुरुदाज रोहित षटक क्रमांक 14 तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. धावफलक आतापर्यंत टीमची टोटल स्कोर कार्डवरती 53 धावा जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न रोहित जरूर केलाय, परंतु थोडासा मागणा देखील तो ठरलाय, कारण एकाच चेंडूमध्ये त्यांनी जवळजवळ 8 धावा खर्च केल्या होत्या. तोच रोहित. राऊंड द विकेट. फुल टॉस होता. इथे फटका चांगला आहे. फटका फसला की काय? खेळाडू डीप मध्ये भरपूर वेगाने पोहोचला. एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जर्मन क्रिकेट संघ डोके, जो आज मात्र रमेश प्रीती 11 या नावाने खेळणार आहे. त्यांच्या विरोधात डीएम बॉयज बदलापूर. सर्व विनंती आहे दोन टीमचे कॅप्टन आपण एमर भाई यांच्याशी संपर्क साधा. दोन टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण एमर भाई यांच्याशी संपर्क साधा. षटक क्रमांक आपण पाहतोय 5वा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 34ची गरज. गोलंदाज विरेश येत आहे गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटकासाठी. राईट एंड द विकेट. लेफ्ट एंड राऊंड द विकेट नाही आले आणि आता पहिला बॉल फेकून दिले मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि गोलंदाज विरेशचं केले भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. क्रमांक 5 घेऊन आलाय. पहिल्या बॉलवरती षटका ठोकला. विरेशला तुम्ही पाहता जो लेफ्ट हँड राऊंड द विकेट दाखल झाला या मॅच मध्ये. मोहन सलामीला दाखल झाला. आतापर्यंत चांगली बॅटिंग तो करतोय. इथे देखील बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. बॉल चालला मिड विकेटला डीप मध्ये. एक सिंगल इथे एक पडली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल, परंतु मिळेल ती फक्त सिंगल. आणि आता सिंगलच्या साथीने टीमची टोटल देखील पुढे सरकत असताना 60 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 4 बॉलचा खेळ शिल्लक. 27 धावांची गरज या मॅच मध्ये. 6 चेंडूमध्ये 34ची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की इथे कमबॅक करेल टीम पिंपलोलीवाडी, परंतु आता इथून 4 चेंडूमध्ये 24 बनवू शकतात. 4 चेंडूमध्ये 27 बनतील का हा देखील प्रश्न उभा. परंतु क्रिकेट काही होऊ शकतो. शेवटच्या बॉलपर्यंत आपण बाकीत करू शकत नाही आहोत की घडणार काय. गोलंदाज सज्ज होतोय. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका चांगला आणि क्षेत्ररक्षक देखील पोहोचलाय आणि अखेर अजून एक खेळाडू योगेश त्याला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. नवीन खेळाडू आता मैदानावरती दाखल होतोय. भानुदास. काशीनाथ आता बाद होतोय, परंतु भानुदास मैदानावरती दाखल झालाय. परदीनभाई बुबेरे यांचं आगमन झालंय. विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत.
इथे देखील फटका चांगला ऑन साइडला खेचून मारलाय आणि अखेर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये अजूनही आपण पाहतोय पिंपलोली वाडी संघ इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना षटकार. सत्याऐंशी धावांचं भलं मोठं टार्गेट होतो. त्यात धावा इथून चेस करत असताना का बॅटिंग करतोय गोरदास होतं विरेश. इथे देखील ढकलण्याचा प्रयत्न होता. बॅटन पॅटच्या मधनं बॉल चाललाय रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान तुम्ही पाहत नाही गावदेवी पिंपरोली वाडी संघ त्यांच्या विरोधात SP वागडी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच जरूर पाहायला मिळेल. शेवटचा बॉल शिल्लक विरेश लेफ्ट आर्म सीमर. शेवट गोड करण्याचा प्रयत्न फटका हा देखील आता फसला आणि अखेर एक मोठा विजय संपादित करत असताना टीम SP बांगडी विजय संघाचं अभिनंदन. तर टीम गावदेवी क्रिकेट संघ पिंपरोली वाडी तुम्ही देखील चांगला खेळा. तुमचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून.